कसारा क्रिकेट असोसिएशन आयोजित भव्य रबर बॉल स्पर्धा या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवसातला पहिला सामना सुरू होतोय. एन्शा स्पोर्ट्स शिरोळ विरुद्ध मनो 11 कसारा. एन्शा स्पोर्ट्स शिरोळच्या वतीने स्ट्राईकसाठी सलामीवीर पाठवले जात आहेत मैदानात. वाईद आणि मुनाफ. क्रिकेट ही माझी जान आहे, क्रिकेट ही माझी धडकन आहे, क्रिकेट हे माझे पहिले प्रेम आहे. नक्कीच मैदान म्हटलं म्हणजे प्रेम आलं आणि या मैदानामध्ये प्रेम होते ते फक्त रक्षकाकडनं चूक होते. झेल पुन्हा एकदा जमिनीला प्रदान करण्यात येतोय. बॅक टू बॅक 2 संधी निर्माण केली होती किरणनी आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती. एकच धावसंख्या होती ती 20. पुन्हा एकदा सज्ज होतोय किरण. राईट आर्म राऊंड द विकेट. षटकातील 2 चेंडू शिल्लक. सुंदर षटक हाताळतोय. आतापर्यंत अवघ्या 3 धावा खर्च केलेल्या आहेत. पुन्हा एकदा निर्धाव. आता मात्र षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. सुंदर षटक हाताळले. मागील षटकामध्ये एक षटकार ठोकला होता फक्त, परंतु पुन्हा कमबॅक म्हणता येईल आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. षटक समाप्त होते. 3 षटक संपल्यानंतर एन्शा स्पोर्ट्स शिरोळ ची धावसंख्या झाली ती 20. बिनबाद 20. गडी बाद नाही, ही एक जमेची बाजू म्हणता येईल एन्शा स्पोर्ट्स साठी, कारण पावसाळी क्रिकेट आहे. या सामन्याचं पारडं कोणत्याही क्षणी बदलू शकतं. पण तुर्तास मात्र एन्शा स्पोर्ट शिरोळ या संघाला थांबवण्यात यश मिळालेलं आहे मनो 11 संघाच्या गोलंदाजांना. धावसंख्या झाली ती 20. बिनबाद 20. आता मात्र पुन्हा गोलंदाजी धुरा सांभाळतोय तो नितीन दादा, कारण नितीन दादाने मागचं षटक खूप सुंदर हाताळलं होतं. खूप वर्षाचा अनुभव. आणि पुन्हा एकदा सुंदर चेंडू होता हवेत, परंतु नो मॅन्स लँड. परंतु चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी किरण यांच्याकडनं. दरम्यान या ठिकाणी फलंदाजाला थोडीशी इजा झालेली आहे. पंचाने त्या ठिकाणी लक्ष द्यायचंय. धावसंख्या झाली ती 21. जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, आपण स्वतः चांगले व्हा आणि माणसे आपोआपच आपल्याला शोधत येतील. नक्कीच बघा, जीवनाचं एक अंग असतं की आपण कसं असावं हे फार महत्वाचं असतं. पुन्हा जाऊया सामन्याकडे. दादा सज्ज होतोय. पुन्हा एकदा उत्कृष्ट चेंडू. मुनाफला मात्र थांबवलंय मनो 11 संघाच्या गोलंदाजांनी, कारण मुनाफ हा एक खर्डी कसा विभागातील तडाखेबाज फलंदाज. आताच मागे जी स्पर्धा झाली खर्डी येते धुवाधार फलंदाजी करत होता. आता मात्र एक चुकीचा चेंडू, फुल टॉस, त्याचं रूपांतर होतोय षटकारामध्ये. फेकून दिलाय तो लेगच्या दिशेने उंचावून. लांबच लांब हा षटकार. आता मात्र मुनाफ रंगात येतोय. दादाच्या एका चुकीच्या चेंडूवरती चांगला प्रहार. पुन्हा एकदा दादा सज्ज होतोय. आता मात्र कमबॅक मानता येईल, परंतु यष्टी रक्षकाकडनं चुकी होते. बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव. धावसंख्या होते ती 28. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक. नितीन दादा यांच्या षटकातील 2 चेंडू शिल्लक.
षटकातील 2 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा नितीन दादा सज्ज होतोय बॉलिंग मार्क वरती. त्याचा सामना करेल तो मुनाफ. आता मात्र एक शॉर्ट पिच चेंडू त्या ठिकाणी. सुंदर क्षेत्ररक्षण किरण यांचं. दरम्यान एकच धाव. एका धावेवरती समाधान मानावं लागेल मुनाफ याला. सुंदर षटक हाताळतोय दादा. अजूनही षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. मोठे फटके मात्र मारू देत नाहीये. दादा सज्ज होतोय. दादा टू वाईड. पुन्हा एकदा सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होतंय भाऊ यांच्याकडनं. दरम्यान षटक समाप्त होतंय. 4 षटक संपल्यानंतर इंशा स्पोर्ट शिरोळ संघाची धावसंख्या झाली ती 30. कोणताही गडी बाद नाही. एकमेव ठिकाण जिथे सगळे दुःख विसरून आपल्या धुंदीत खेळाचा आनंद घेतला जातो ते ठिकाण म्हणजे सावरदेव मैदान. आणि या सावरदेव मैदानाचं वैशिष्ट्य म्हटलं म्हणजे आजूबाजूला हिरवीगार झाडी आणि एक सुंदर वातावरण. आणि या वातावरणामध्ये खेळाडू नेहमीच आनंद घेत असतात. त्यामुळेच मी म्हटलं की हे एकमेव ठिकाण आहे जिथे तुमचं कोणतंही दुःख असलं तरी तुम्ही ते विसरून आपल्याच धुंदीत इथे खेळत असतात. नक्कीच खूप चांगला सामना होतोय इंशा स्पोर्ट शिरोळ विरुद्ध मनो 11. 4 षटक टाकून झालेले आहेत. 2 षटक बाकी आहेत. धावसंख्या झाली ती 30. आता मात्र गोलंदाजीची धुरा सांभाळतोय तो रोशन शेलार. म्हटलं म्हणजे खूप वर्षाचा अनुभव त्याच्या पाठीशी आहे. या ग्राउंडवरती अनेक सामने त्याने जिंकून दिलेले आपल्या संघाला. बघूया काय करतोय. गोलंदाजी धुरा सांभाळतोय. पहिला चेंडू ओव्हर पिच चेंडू आणि त्याचा समाचार घेतो वाईड. फेकून दिलाय तो षटकारासाठी. लॉंग ऑनच्या दिशेने एक घणाघाती प्रहार बघायला मिळाला. आता मात्र वाईद रंगात येतोय. या षटकातील पहिल्या चेंडूवरती षटकार. अजूनही 5 चेंडू बाकी. बघूया पहिल्या चेंडूवरती षटकार आला म्हणजे एक मोठं षटक होऊ शकतं. परंतु क्रिकेट आहे. पुन्हा एकदा एक ऍक्शन रिप्लाय आपल्याला बघायला मिळतो. त्याच दिशेने पुन्हा एकदा वाईडच्या बॅटमधनं लागोपाठचे हे 2 षटकार. आता मात्र धावसंख्येची गती मात्र वाढलेली आहे. धावसंख्या झाली ती 42. बॅक टू बॅक 2 षटकार. बघूया पुन्हा एकदा रोशन सज्ज होतोय पंचांच्या डाव्या बाजूनी. ता मात्र एक कमबॅक म्हणता येईल. संधी निर्माण केली होती परंतु यष्टिरक्षकाकडनं चूक होते. बॅटची एज घेऊन चेंडू मागे गेला होता परंतु यष्टिरक्षकाला तो गॅदर करता नाही आला. परिणामी डॉट चेंडू. पुन्हा एकदा कार्पेट शॉट. त्या ठिकाणी थोडंसं फंबल बघायला मिळालं परंतु चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल कारण फेकी सुरेख होती. एकच धाव. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा सुंदर चेंडू. त्या ठिकाणी मुनाफला मात्र हात खोलू देत नाहीये. कमबॅक म्हणता येईल कारण पहिल्या 2 चेंडूवरती लागोपाठ षटकार आल्यानंतर पुढील 3 चेंडू मात्र चांगले हाताळलेत. दरम्यान शेवटचा चेंडू आणि हा चेंडू सुद्धा निर्धाव. सुंदर गोलंदाजी. षटक संपतंय. 5वं. धावसंख्या झाली ती 44. आता मात्र या इनिंगचं शेवटचं षटक. आपल्या सावलीपासून आपणच शिकावं. कधी लहान तर कधी मोठे होऊन जगावे. शेवटी काय घेऊन जाणार आहोत. नक्कीच या लाईनमध्ये एक चांगला संदेश आहे.
की बघा, माणसाचं आयुष्य आहे, आपणच आपल्याकडनं शिकायचं असतं. कारण खाली हात आए ते खाली हात जाएंगे याप्रमाणे आपण काही घेऊन जाणार नाही, फक्त आनंद देत राहा. पुन्हा वळूया सामन्याकडे. आता मात्र गोलंदाजी धुरा सांभाळतो तो विजय. पहिला चेंडू निर्धाव. एक शॉर्ट पिच चेंडू होता, परंतु त्याचा उचित समाचार घेता आला नाही मुनाफला. दरम्यान चेंडू निर्धाव. दुसरा चेंडू पुन्हा एकदा सज्ज होतोय विजय. आता मात्र एक संधी निर्माण केली आणि या संधीचं सोनं मात्र करतोय तो यष्टीरक्षक. गडी बाद होतो. पहिला झटका या ठिकाणी एन्शा स्पोर्ट शिरोळ या संघाला. सुंदर षटक म्हणता येईल. शेवटचं षटक. पहिला चेंडू निर्धाव. दुसऱ्या चेंडूवरती मात्र गडी बाद होतोय मुनाफच्या स्वरूपामध्ये. मुनाफची जागा सांभाळण्यासाठी मैदानात उतरतोय तो मतीन. मुनाफ यांचे मोठे बंधू मतीन आता मात्र फलंदाजीची धुरा सांभाळताना आणि मुनाफ थोडासा नाराज दिसतोय, कारण त्याचा खेळ मनासारखा झालेला नाहीये. त्याच्या बॅटमधनं जे निखारे बघायला मिळतात आपल्याला ते मात्र आज शांत झालेले आहेत, कारण मनु इलेव्हन संघाच्या गोलंदाजांनी मात्र त्याला रोखलेलं आहे. सुंदर गोलंदाजी म्हणता येईल. पुन्हा एकदा विजय सज्ज होतोय. विजयचा सामना करेल तो मतीन. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव, त्यात एक गडी बाद, म्हणजे चांगलं षटक. मागच्या षटकाची जणू काही भरपाई करतोय तो, भरून काढतोय. परंतु आता मात्र थोडस दिशाहीन चेंडू. अवांतर 1 धाव. धावसंख्या झाली ती 45. अजून एक 3 चेंडू शिल्लक. आणि या ठिकाणी बॅटची कडा घेऊन चेंडू मागे जातोय. बॅट कट. स्ट्राइक चेंज. तर मात्र अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या झाली ती 46. बघूया पंच. लेग बाईज. लेग बाईजच्या स्वरूपामध्ये ही धाव होती, त्यामुळे स्ट्राइक मात्र चेंज होत नाहीये, कारण डिक्लेअर झोन मध्ये फक्त बॅटची एज घेऊन गेली तरच स्ट्राइक चेंज होणार. बघूया पुन्हा एकदा मतीन. एक डावखुरा फलंदाज, आणि हे मैदान म्हटलं म्हणजे डावखुऱ्या फलंदाजासाठी जणू काही एक स्वर्गच आहे. आणि थोडासा वाईट चेंडू. चांगला समाचार घेता आला नाही. दरम्यान एकच धाव त्या ठिकाणी. धावसंख्या झाली ती 47. शेवटचा चेंडू. आता मात्र वाईद. बघूया या शेवटच्या चेंडूवरती काय होतंय. किती धावांचं आव्हान ठेवतो एन्शा स्पोर्ट शिरोळ संघ. आणि हा शॉर्ट पिच चेंडू फेकून दिलाय षटकाराच्या दिशेने. शेवटच्या चेंडूवरती मात्र षटकार. धावसंख्या झाली ती 53. जिंकण्यासाठी 54 धावांचं आव्हान या ठिकाणी मनु इलेव्हन संघासमोर. पोरगी सोडून गेली तरी बेहत्तर. क्रिकेटची मॅच मात्र हातातून गेली तर काय जीवाला लागतं हे फक्त एक क्रिकेट प्रेमीच जाणू शकतो. आणि नक्कीच हे क्रिकेट वेडे जर म्हटलं ना, हे क्रिकेट वीर, क्रिकेट वेडे यांच्याकडे एक वेगळी क्षमता असते की भले जीवनात कोणतंही दुःख ते पचवतात, परंतु क्रिकेटचं दुःख मात्र ते पचवू शकत नाही, कारण क्रिकेट हा खेळच तसा आहे. दरम्यान चालू असलेला सामना दुसऱ्या इनिंगला आता मात्र सुरुवात होईल.
दरम्यान पंचांना विनंती असणार आहे, क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय इन्शा स्पोर्ट शिरोळ. दरम्यान सामन्याला सुरुवात होते. दुसऱ्या इनिंगसाठी ही सुरुवात होते. 54 धावांचं लक्ष घेऊन मैदानात उतरलाय तो मनो 11 संघ. बघूया एन्शा स्पोर्ट संघ आणि मनो 11 संघ या दोघांपैकी कोण बाजी मारतंय ते. पहिला सामना आजच्या या दिवसातला. गोलंदाज आहे तो, गोलंदाज नेम, गोलंदाजाचं नाव रियान. गोलंदाजी दुरा सांभाळतो तो रियान. आणि मनो 11 संघाच्या वतीने सलामीवीर मैदानात आहे ते रोशन आणि प्रशांत. एक दादा दरम्यान पहिला चेंडू रियान याचा सामना करेल तो रोशन. पहिला चेंडू दिशा तपासली जाते या ठिकाणी. नक्कीच वाईड चेंडू, वाईड +1 = 2. 2 धावा. कोणताही चेंडू आतापर्यंत न टाकता 2 धावा म्हणजे सुरुवात मात्र चांगली मानता येईल मनो 11 संघाच्या वतीने. पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने टोलवलेला चेंडू. दरम्यान त्या ठिकाणी 1 धाव पळून पूर्ण. दुसऱ्या धावाचा कोणताही प्रयत्न नाही. दरम्यान 1 चेंडू 3 धावा. पुन्हा एकदा रियान 2 रोशन. आणि हा निर्धाव चेंडू. टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहतो, परिणामी निर्धाव चेंडू. दरम्यान पुन्हा एकदा रियान पंचांच्या डाव्या बाजूने. आता मात्र संधी निर्माण झाली होती त्या ठिकाणी. चेंडू जातोय तो. चांगलं क्षेत्ररक्षण मानता येईल. दरम्यान 2 धावा पळून पूर्ण. धावसंख्या होती ती 5. अजूनही षटकातील 3 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा रियान 2 रोशन. पुन्हा एकदा तो लेगच्या दिशेने टोलेल चेंडू त्या ठिकाणी. दरम्यान डिक्लेअर झोन कडे जातो 2 धावेसाठी. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या झाली ती 7. मात्र एक पुल शॉट बघायला मिळाला त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षण मात्र खूप चांगलं होतंय. दरम्यान 1 धाव पळून पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता परंतु गडी बाद होतोय प्रशांतच्या स्वरूपामध्ये. पहिला झटका लागतोय तो. प्रशांतची जागा सांभाळण्यासाठी मैदानात उतरतो तो सुशांत. प्रशांत यांचे छोटे बंधू. तर मात्र
थोडासा गोंधळ निर्माण झाला होता धावण्यामध्ये. एक धाव चोरण्याच्या नादामध्ये गडी बाद होतो प्रशांतच्या स्वरूपामध्ये. त्याची जागा सांभाळण्यासाठी मैदानात उतरतो तो सुशांत. आता मात्र पुन्हा एकदा शेवटचा चेंडू या षटकातील. सामना करेल तो रोशन. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडू निर्धाव. षटक संपतंय. धावसंख्या झाली ती 8. एक बाद 8 धावा. काल मला एक माझा मित्र भेटला, जुना मित्र. तो बोलतो कि जब से दोस्तों के साथ क्रिकेट खेलना छूटा है तब से साला जिंदगी ने यॉर्कर मारना शुरू कर दिया. नक्कीच बघा, क्रिकेट एक आपला जीवनाचा असं अंग आहे की जर तुम्ही क्रिकेट खेळत राहिलात ना तर तुम्हाला कोणतेही दुःख मात्र होणार नाही, कारण दुःख विसरण्याचा एकमेव मार्ग म्हणजे क्रिकेट. चला जाऊया पुन्हा एकदा सामन्याकडे. वाईद मात्र दुरा सांभाळतोय गोलंदाजीची. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू या ठिकाणी फेकून दिलाय. सुशांतच्या बॅटमधनं येतो तो चौकार. सुंदर फलंदाजी म्हणता येईल. धावसंख्या मात्र वाढते. पहिल्या चेंडूवरती चौकार म्हणजे हे षटक सुद्धा खूप मोठं होऊ शकतं मनो 11 संघासाठी. पहिला चेंडू फार महत्वाचा असतो क्रिकेटमध्ये. आणि अवांतर एक धाव वाईडच्या स्वरूपामध्ये. वाईडने मात्र आता वाईड द्यायला सुरुवात केलेली. बघूया पुढील चेंडू वाईड याचा. मात्र उंच उंटवलेला चेंडू त्या ठिकाणी. चेंडू जातोय सीमा पार. षटकार. शॉर्ट पिच चेंडूचा पुरेपूर समाचार घेतोय तो सुशांत. चेंडू फेकून दिलाय षटकारासाठी. धावसंख्या मात्र भरकन वाढते. पुन्हा एकदा सज्ज होतो वाईद पंचांच्या डाव्या बाजूनी. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. धावसंख्या झाली ती 19. अजूनही वाईद यांच्या षटकातील 3 चेंडू शिल्लक. पुढे येऊन मारायच्या नादामध्ये फलंदाज बीट होतोय. दरम्यान निर्धाव चेंडू. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या झाली ती 19. पुन्हा एकदा या ठिकाणी सुंदर चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा अवांतर वाईडच्या स्वरूपामध्ये 1 धाव. या धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती 20. अजूनही षटकातील शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा षटकार. शेवटच्या चेंडूवरती षटकार. धावसंख्या झाली ती 26. 2 षटक संपल्यानंतर मनो 11 संघाची धावसंख्या झाली ती 26. अजूनही 28 धावांची गरज आहे 4 षटकांमध्ये मनो 11 संघाला. आता मात्र पुन्हा एकदा रियान मात्र गोलंदाजी धुरा सांभाळतोय. 28 धावांची गरज. 24 चेंडू 28 धावा.
पहिल्या चेंडूवरती एक धाव. बघूया हरियाणाचा पुढील चेंडू. आता मात्र डिक्लेअर झोनच्या दिशेने चेंडू जातो एक धावेसाठी. तर मात्र स्ट्राईकला येतो तो रोशन. रोशन एक तडाखेबाज फलंदाज म्हणून या मैदानावरती त्याची ख्याती आहे. परंतु आज बघूया त्या बॅटमधनं कोणते फटके येत आहेत. आणि या ठिकाणी निर्धाव चेंडू. दरम्यान अजूनही हरियाणाच्या षटकातील 3 चेंडू शिल्लक. तर मात्र एक ब्लॉक होल चेंडू. दरम्यान एकच धाव त्या ठिकाणी. आता मात्र 2 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा सुशांतच्या बॅटमधनं चांगले फटके बघायला मिळत आहेत. चौकार. अजूनही षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. आतापर्यंत 7 धावा खर्च केलेला हरियाणाने. तर मात्र या ठिकाणी शेवटचा चेंडू निर्धाव. ओव्हर चेंज. निर्धाव. अजूनही या षटकामध्ये 7 चेंडू फक्त दिल्या हरियाणाने. 21 धावांची गरज. 18 चेंडू 21 धावा. तर मात्र गोलंदाजी धुरा सांभाळतो तो शिवराम. बघूया रोशन मात्र सलामीवीर अजूनही मैदानावरती टिकून. 18 चेंडू 21 धावा. एक संधी निर्माण केलेली शिवराम यांनी पहिल्या चेंडूवरती. आणि आता मात्र काय होतंय मैदानात. एक सोपा झेल मुनाफने ड्रॉप केलेला आहे. आणि या झेलचं काय होऊ शकतं. कदाचित सामना सुद्धा गमवायला लागेल. कारण रोशन एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून आहे आणि त्याचा झेल सोडला म्हणजे काय खरं नाही. बघूया. आता मात्र स्ट्राईकवरती सुशांत. आता मात्र नक्कीच वाईड चेंडू. अवांतर 1 धाव. वाईडचीच. पुन्हा एकदा शिवराम सज्ज होतोय. पहिल्या चेंडूवरती संधी निर्माण केली होती. दुसरा चेंडू वाईडच्या स्वरूपामध्ये. ता मात्र पुन्हा एकदा चौकार. ऑफच्या दिशेने टोललेला हा चौकार. शिवराम याच्या गोलंदाजीचा चांगला समाचार घेतोय तो सुशांत. तर मात्र या ठिकाणी लेगच्या दिशेने टोलेल चेंडू. त्या ठिकाणी दरम्यान 1 धाव पळून पूर्ण. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाही. एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. धाव संख्या झाली ती 40 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. ता मात्र कव्हरच्या दिशेने टोलेल चेंडू. दरम्यान एकच धाव त्या ठिकाणी मिळते. धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती
अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक. तर मात्र डिक्लेअर झोनच्या दिशेने 2 धावेसाठी. धावसंख्या झाली ती 43. अजूनही जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. 13 चेंडू 11 धावा. पुन्हा एकदा त्याच दिशेने एकच धाव. धावसंख्या झाली ती 44. 12 चेंडू मध्ये 10 धावांची गरज. मनो 11 संघाला 12 चेंडू मध्ये 10 धावांची गरज. वाईद यांच्या पहिल्या चेंडूवरती 1 धाव. वेताळ स्वामी संघाचा कर्णधार आणि श्री साई या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असणे की नाणेफेकीसाठी कॉमेंट्री बॉक्सकडे यायचंय. तर मात्र या ठिकाणी हवेत चेंडू 1 धाव पळून पूर्ण. एकच धावती समाधान या ठिकाणी मानावं लागेल. मात्र सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू. नऊ चेंडू 8 धावा. तर मात्र संधी निर्माण केली त्या ठिकाणी गडी बाद होतोय. तर मात्र आठ चेंडू 8 धावा. या ठिकाणी नाणेफेकीचा कोल होतोय. वेताळ स्वामी विरुद्ध श्री साई. या सामन्याचे मॅच रेफरी म्हणून काम बघतायत ते किरण भाऊ. श्री साई या संघाने नाणेफेकीचा कोल जिंकलेला आहे. आपला निर्णय कळवायचा. दरम्यान पुढील चेंडू वाईद यांचा. तर मात्र हलकेसे टोळलेला चेंडू त्या ठिकाणी पळून 1 धाव पूर्ण. बघा दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो का, नाही, नकार दिलाय. या ठिकाणी रोशन यांनी जबाबदारी स्वीकारतोय. रोशन, कारण आता मात्र समीकरण असं आहे 7 चेंडू 7 धावा. एक संधी निर्माण केली होती परंतु झेल ड्रॉप. बॅटची एज घेऊन 6 चेंडू 7 धावा. मनो 11 संघासाठी 6 चेंडू मध्ये 7 धावांची गरज. सामना कंपल्सरी चेसिंग. बघूया गोलंदाजीची धुरा सांभाळते स्वतः मुनाफ. 6 चेंडू 7 धावा. तर मात्र या ठिकाणी हवे चेंडू त्या ठिकाणी एकच धाव. रिव्ह्यू. नो चेंडू, क्लियर नो.
खूपच खूपच मोठा नो आहे. नो चेंडू आणि फ्री हिट. एक सिंगल. नो प्लस वन. नो प्लस वन. फ्री हिट. त्या फ्री हिट वरती रनआउटची विकेट. चेंडूवरती फ्री हिट होती. पाच चेंडू म्हणजे 5 धावांची गरज. पाच चेंडू 5 धावा. बघूया अतिशय रोमहर्षक हा सामना असं समीकरण येऊन ठेपलेलं आहे. 5 चेंडू मध्ये 5 धावांची गरज. मुनाफ पंचांच्या उजव्या बाजूनी या ठिकाणी पळून 1 धाव पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि नकार दिला विजयांनी. दरम्यान 4 चेंडू 4 धावांची गरज. अतिशय रोमहर्षक आटीतटीचा हा सामना बघायला मिळतोय. दरम्यान मात्र या ठिकाणी थोडंसं मिसफिल्ड. चांगलं षटक हाताळतोय. दरम्यान फंबल बघायला मिळालं. अटीतटीच्या सामन्यामध्ये चुका होत आहेत वारंवार. मुनाफेच्या संघाकडनं इंचा स्पोर्ट शिरोळ 2 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. 3 चेंडू 2 धावा. मात्र आणि या ठिकाणी मनोविलेन संघ विजयी होतोय. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. तसे इंचा स्पोर्ट शिरोळ संघाचं सुद्धा कौतुक. आणि आपण थोडीशी रजा घेऊया. धन्यवाद.